नमस्कार मित्रांनो, तुम्हीही तुमच्या शेतामध्ये रोको बुरशीनाशक वापरता, रोको फंगिसाइड वापरता. मात्र हे फंगिसाइड कोणत्या प्रकारचं बुरशीनाशक आहे? कोणकोणत्या पिकावरती चांगल्या पद्धतीने काम करतं? कोणकोणत्या रोगांचा प्रादुर्भाव थांबवतं? आणि याचं वापराचं प्रमाण किती? तसेच याच्यातील ॲक्टिव्हेट मुख्य घटक कोणता आहे, ज्याच्यामुळे आपल्या पिकावरती रोगांचा प्रादुर्भाव थांबतो? या प्रश्नाची उत्तर हवे असल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, रोको फंगिसाइड हे एक सिस्टमिक प्रकारचं फंगिसाइड म्हणजेच आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. आंतरप्रवाही बुरशीनाशकं ही पिकाच्या आतमध्ये खोलवर जातात आणि नंतर त्यांचा प्रभाव दाखवायला सुरुवात करतात. त्यामुळे ही जी रोको बुरशीनाशक आहे हे सुद्धा पिकाच्या आतमध्ये खोलवर जाणार, पिकं याचं शोषण करून घेणार, याच्यातील घटक पिकाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यानंतर त्याचा प्रभाव आपल्या पिकावरती दिसायला सुरुवात होते. मित्रांनो, या रोको फंगिसाइडमधला मुख्य ॲक्टिव्हेट घटक कोणता आहे, की ज्याच्यामुळं आपल्या पिकावरती विविध रोगांचा प्रादुर्भाव थांबण्यास मदत होते? तर तो मुख्य घटक आहे थिओफॅनॅट मिथाइल 70%. आणि या घटकामुळं आपल्या पिकावरती येणारे विविध रोग आहे यांचा प्रादुर्भाव थांबण्यास मदत होते. मित्रांनो, या रोको फंगिसाइडचा वापर आपण कोणकोणत्या पिकावरती करू शकतो? तर सर्वात पहिले आपण जी भाजीपालावर्गीय पिकं आहे, फळ पिकं आहे, या सर्वच प्रकारच्या पिकावरती आपण या फंगिसाइडचा उपयोग करू शकतो. त्यामध्ये बटाटा असेल, कांदा असेल, टोमॅटो असेल, मिरची असेल, पपई असेल, द्राक्ष असेल, अशा विविध पिकावरती आपण या रोको फंगिसाइडचा वापर आपण करू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, की रोको फंगिसाइड नेमकं कोणकोणत्या आजारावरती काम करतं? तर विविध प्रकारच्या बुरशीजन्य आजारावर हे रोको फंगिसाइड काम करतं. त्यामध्ये पावडरी मिल्ड्यू म्हणजे ज्याला आपण भुरी म्हणतो, करपा असेल, अँथ्रॅकनॉज असेल, त्यानंतर लीफ स्पॉट पानावरती जे डाग पडतात, फ्रूट स्पॉट फळावरती डाग पडतात, रूट स्पॉट आपल्या जी मुळी आहे, मुळं खराब होतात. अशा प्रकारच्या विविध आजारावरती हे रोको फंगिसाइड चांगल्या पद्धतीनं काम करतं आणि त्याच्यामुळं हे जे बुरशीजन्य आजार आहे, हे आपल्या पिकामध्ये येत नाही. मित्रांनो, याचा वापर आपण उपायजन्य म्हणजे उपायकारक म्हणून करू शकतो किंवा आपल्या पिकावरती रोग व्हायच्या अगोदरही करू शकतो. रोग होण्याच्या अगोदर जर आपण याचा वापर आपल्या पिकामध्ये केला, तर हे रोग येण्या अगोदरच त्याचा पूर्णतः बंदोबस्त हा रोको फंगिसाइड करत असतो आणि आजार आल्यानंतरही आपण या औषधींचा या रोको फंगिसाइडचा वापर आपल्या पिकामध्ये करू शकतो. आता हे रोको फंगिसाइड नेमकं वापरायचं किती प्रमाणात? तर मित्रांनो, प्रति लिटर प्रति ग्रॅम म्हणजे एका लिटरसाठी आपण 1 ग्रॅम या प्रमाणामध्ये हे बुरशीनाशक आपल्या पिकामध्ये वापरू शकतो. आपण जर याचा स्प्रे घेणार असाल, तर 15 लिटरच्या टाकीसाठी आपण 15 मिलीग्रॅम अशा पद्धतीची पावडर पाण्यामध्ये मिक्स करायची आणि त्याच्यानंतर त्याचा स्प्रे आपल्या पिकामध्ये घ्यायचा आहे. पण जर आपण हे ठिबकद्वारे सोडणार असाल, तर एकरी 250 ते 300 ग्रॅम या दरम्यानमध्ये आपण या पावडरची पाणी करायची आहे आणि त्यानंतर आपल्या ठिबकद्वारे हे आपल्या पिकामध्ये सोडायचं आहे. मित्रांनो, रोको फंगिसाइड एक चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक आहे, जे की आपल्या पिकामध्ये येणाऱ्या विविध आजारावरती चांगल्या पद्धतीने काम करतं आणि आपल्या पिकाची क्वालिटी मेंटेन ठेवतं. ही माहिती आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आणखी शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.